नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही, असा अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत। राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे की 2024 आणि 25 चे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे। या संदर्भात सर्व कलेक्टरांना आदेश सुद्धा दिले आहेत। त्याचबरोबर विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून जानेवारी आणि फेब्रुवारीचा निधी वितरित करण्यास मान्यता सुद्धा दिलेली आहे। या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर केलेले आहेत, विभागांना आदेश दिलेले आहेत, परंतु तरी सुद्धा या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा होत नाही। हे का होत नाही, त्या लाभार्थ्यांचे हक्काचे पैसे त्यांना कधी मिळणार, नेमकी अडचण काय आहे, याविषयी अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नेमके हे पैसे का येत नाही, कधी येणार, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारने विविध शासन निर्णय जाहीर करून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाटपास मान्यता सुद्धा दिलेली आहेत, परंतु हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत। तर सर्वात महत्त्वाचा, हे पैसे जमा न होण्याची कारण म्हणजे राज्य सरकारने ऑक्टोबरपासून सुरू केलेली DBT प्रणाली। जर समजा तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एकमेकांना जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। जर समजा तुमचं लिंक आहे तरी सुद्धा पैसे का येत नाही, याचा पुढचा मुद्दा असा की लिंक केल्यानंतर तुमचे आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक तुम्हाला तुमच्या स्थानिक तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे। जर समजा तुम्ही जमा केलं नाही तर तुम्ही जिवंत नाही किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही, असा रिपोर्टिंग पुढे जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। परंतु अनेक सबस्क्रायबर सदस्यांचं असं मत आहे की सर, आम्ही आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक एकमेकांना लिंक सुद्धा केलेलं आहे आणि हे डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयामध्ये जमा सुद्धा केलेले आहेत, टपालामध्ये सादर सुद्धा केलेले आहेत, पण मग तरी सुद्धा पैसे का येत नाही, मंजूर असलेले पैसे खात्यामध्ये का पडत नाही? तर याचं सर्वात महत्त्वाचं उत्तर म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती काम करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये एक समिती स्थापन केली जाते आणि या समितीच्या माध्यमातून हे सर्व कामकाज चालतो। समितीच्या माध्यमातून कोणाला अप्रूव्हल द्यायचं, कोणताचा फॉर्म रिजेक्ट करायचं, किंवा जर एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे येत नाही तर नेमकी अडचण काय आहे, त्यांचा अहवाल गव्हर्नमेंटला सादर करणं, किंवा एखादा फॉर्म नवीन आला तर त्याच्यावरती कारवाई करणं, त्याची स्क्रुटिनी लावणं, तलाठ्यांकडून अहवाल मागवणं, अशा सर्व गोष्टी करण्यासाठी एक समिती असते आणि या समितीच्या माध्यमातून या योजनेचे कामकाज चालवलं जातं। परंतु मित्रांनो, 4 महिन्यापासून ही जी समिती आहे या समितीचा कार्यकाल संपलेला आहे। राज्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयामध्ये ज्या ज्या समिती स्थापन झालेल्या आहेत त्या सर्व समितीचे जो कार्यकाल असतो, जो अधिकार असतो, हा संपलेला आहे। त्यामुळे जरी समजा तुम्ही त्या ठिकाणी DBT ॲक्टिव्ह केली असेल किंवा तुम्ही अर्ज जरी सादर केले असतील तरी सुद्धा त्यांचा रिपोर्टिंग जो आहे हा रिपोर्टिंग विभागाला गेलेला नाही। कारण मित्रांनो, जर समजा एखादी समिती असते, त्या समितीमध्ये काम करणारे व्यक्ती हे नोकरदार असतात, अधिकारी असतात, त्यांचा एक जॉब असतो। तो जॉब करत असताना त्यांना काही अधिकार दिले जातात, काही एक काम स्पेसिफिक दिलं जातं आणि त्या स्पेसिफिक कामाच्या आधारावरती ती लोक त्या ठिकाणी त्या समितीचे काम करतात। मग अशा परिस्थितीमध्ये त्या समितीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा जर कार्यकाल संपला तर कार्यकाल संपल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार राहत नाही। अधिकार नसताना ते काहीच काम करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही जरी समजा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे का मिळत नाही असं उत्तर जेव्हा विचारतात, त्यांच्याकडे उत्तर नसणार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये अशी परिस्थिती असेल तर तुम्ही समजून जाऊ शकता की तुम्हाला पैसे येणारच नाही। तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक तालुक्यातील अनेक लोकांनी त्या विभागाकडे किंवा राज्य सरकारकडे अनेक तक्रारी केल्या की तुम्ही पैसे मंजूर करू सुद्धा आम्हाला पैसे का येत नाही। तर राज्य सरकारने प्रत्येक तलाठी कार्यालयाकडून अहवाल मागवला की आमच्याकडे या योजनेची एवढ्या तक्रारी का येत आहेत, नेमका प्रॉब्लेम काय आहे, नेमकी अडचण काय आहे। तर त्यावेळेस या तहसील कार्यालयाकडून असं शिफारस गेली किंवा असा अहवाल गेला की संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती काम करणारी जी लोक आहेत त्या लोकांचा कार्यकाल संपलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही। मग आता पुढे काय करायचं, तर यावरती सरकारने काय केलं, 13 मार्च 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयामध्ये राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये काम करणारा संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी कमिटी असते, जी समिती असते, त्या समितीच्या अधिकारी कर्मचारी यांची मुदतवाढ वाढवली, म्हणजे त्यांचा जो कार्यकाल असतो त्यांचा मुदतवाढ वाढवून दिला।
म्हणजेच काय तर मित्रांनो त्यांना अधिकार प्राप्त झाले। त्यामुळे मित्रांनो आता काय होणार आहे की ते जे कमिटी आहे किंवा जी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ज्या लाभार्थ्यांचे पैसे येणं बाकी आहे, पेंडिंग आहेत, त्यांच्या विनंती किंवा मागणीपर निधी वितरित करण्यासंदर्भात किंवा त्या लाभार्थ्यांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात अहवाल जाईल आणि त्यानंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता हे पैसे जमा न होण्याचं कारण हे लक्षात ठेवा, म्हणजे तिथे काम करण्यासाठी माणसंच नव्हती। माणसं नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अहवाल पुढे जात नव्हता। परंतु 13 मार्च 2025 रोजी तो शासन निर्णय जाहीर केला। त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून कमिटीला अधिकार प्राप्त झाले, समितीला अधिकार प्राप्त झाले आणि लवकरात लवकर आता हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे राज्य सरकारने वितरित करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत, निधी सुद्धा वितरित केलेले आहेत। आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी अर्थसंकल्पामध्ये 25 आणि 26चा जो निधी जाहीर केला त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 24 आणि 25 साठी जेवढाही निधी लागतो तो सर्व निधी विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा निधीची कमतरता नाहीये, त्यामुळे साहजिकच तुम्हाला हे पैसे मिळणार। आता ते हे पैसे मार्चच्या 31 तारखेपर्यंत देणं राज्य सरकारला, विभागाला, तहसील कार्यालयाला बंधनकारक असणार आहे। परंतु मित्रांनो प्रत्येक तालुक्यातून समिती स्थापन झालेली असताना सुद्धा समितीचं कामकाज किती स्पीडला चालतो, तो जो निधीची मागणी आहे या मागणीसाठी जो प्रस्ताव सादर करावा लागणार आहे हा प्रस्ताव किती पटकन त्या विभागाकडे जाऊ शकतो यावरती हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। जर समजा मार्चच्या अखेरपर्यंत जरी पैसे जमा झाले नाही तर एप्रिलपर्यंत म्हणजे एप्रिलच्या 20 तारखेपर्यंत हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा काय होत नाहीत, काय मिळत नाही याचं सविस्तर उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।